मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं कापसाच्या बियाण्याची निवड काळ्या रानावर असो की हलक्या रानावर असो कोणत्या बियाण्याची निवड करू शकतो आपण. आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण असं बघणार आहोत की लवकर येणारे वाण, जेणे की मित्रांनो तुम्हाला जर नवीन पीक दुसरं घ्यायचं असलं, कापूस काढून जर दुसरं हरभरा वगैरे ज्वारी बाजरी काही जर दुसरं पीक घ्यायचं असेल, त्यासाठी लवकर येणारे वाण कापसाचं आपल्याला निवडण्याची खूप गरज असते. यामध्ये मित्रांनो आपल्याला मी तुम्हाला 2 ते 3 वाण सांगणार आहे. ते तुम्ही कोणत्याही रानावर करू शकता. काळ्या असो किंवा हलक्या रानावर असो, तुम्ही कोणत्याही रानावर करू शकता. निश्चितच तुम्हाला नंतर पाणी द्यायची गरज पडू शकते मित्रांनो. त्यामुळे मित्रांनो हलक्या रानावर कमी जास्त 10 ते 12 क्विंटलचं ॲव्हरेज आपल्याला कसं निघू शकतं, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी मित्रांनो आपल्याला अर्ली स्टेजचं बियाणं निवडण्याची खूप गरज असते. यामध्ये बियाण्याने 140 ते 150 दिवसाचा कालावधीमध्ये बियाण्याची निवड करत असताना मित्रांनो आपल्याला यामध्ये एक पहिलं बियाणं म्हणजे मित्रांनो तुलसी सीड्सच कबड्डी हे वाण तुम्ही मित्रांनो एकदम कमी कालावधीमध्ये निघून आपल्याला दुसऱ्या उत्पन्नासाठी जमीन आपल्याला रिकामी दिसू शकते. त्यामध्ये दुसरं जसे विचार केला मित्रांनो तर US ॲग्रीटेकचं 7067 हे देखील वाण तुम्ही घेऊ शकता. याचा देखील मित्रांनो जबरदस्त रिझल्ट आहे आणि हे पण अर्ली स्टेजचं बियाणं आहे. तिसरा जर विचार केला मित्रांनो तर तुलसी सीड्सचेच मित्रांनो दुसऱ्या ग्रुपचं पंगा रॅम्बो हे देखील मित्रांनो 2 ते 3 वर्ष आधी मार्केटमध्ये येऊन 3 ते 4 वर्ष आधी मार्केटमध्ये येऊन ह्याचा देखील जबरदस्त रिझल्ट आहे मित्रांनो. काळ्या रानावर तुम्ही करायचं असेल तर तुम्ही हे बियाणं निवडू शकता, रेम्बो किंवा पंगा मित्रांनो. तुलसी सीड्सच आहे, दोन्हीपैकी एक कोणतंही देखील घेऊ शकता. त्याचबरोबर मित्रांनो आपण आणखीन एक बियाणं सांगतो, राशी सीड्सच मित्रांनो 971 जे की स्विफ्ट म्हणून येतं नावाने. हे देखील मित्रांनो अर्ली स्टेजचं बियाणं आहे आणि हे देखील करू शकता. याचा देखील जबरदस्त रिझल्ट आहे. आणि यापैकी मित्रांनो तुम्ही कोणतं वाण करणार आहात ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत राम राम.